हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू लोणचे आणि पापड, जोडी शानदार। काँग्रेसच्या नाना पटोलेंचा दुधानं पाय धुतल्याचा व्हिडिओ व्हायरल। काँग्रेस विचारधारेविरुद्धच्या कृतीनं उसळली संतापाची लाट। देवेंद्र फडणवीस केंद्रात शिक्षण मंत्री होणार, संजय राऊतांचा दावा, तर तो भाजपचा अंतर्गत प्रश्न। उदय सामंतांचं राऊतांना प्रत्युत्तर। शिंदेंच्या हाती सिद्धिविनायकाच्या चाव्या गेल्यापासून चोरीचं प्रमाण वाढलं। दान चोरीवरून संजय राऊतांचा सदा सरवणकरांवर हल्लाबोल। नरेंद्र मोदी देशाच्या विकासाचे फ्रेंड, भावनिक पोस्ट करत पंकजा मुंडेंकडनं मोदींचं कौतुक। येणारा काळ आपलाच आता चमत्कार दाखवणार, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडेंचं वक्तव्य। सकारात्मक टीका स्वीकारण्याची संस्कृती जपा, टीकेतून स्वतःमध्ये सुधारणा करण्याची संधी शोधा, मंत्री पंकजा मुंडेंच्या कोपरखळ्या। जळगाव आणि नाशिकमध्ये मुसळधार पावसामुळे पाणीसाठ्यात वाढ। गिरणा धरण 98% भरल्यानं 6 दरवाजे उघडले, तर करंजवन धरण 90% भरलं। उजनी आणि वीर धरणातनं सुरू असलेल्या विसर्गामुळे भीमेच्या पाणी पातळीमध्ये वाढ। पंढरपूरमधल्या नदीकाठच्या वस्त्यांमध्ये शिरलं पाणी, तर अकलूजमधला घाट पाण्याखाली। मुसळधार पावसामुळे नांदेडमधल्या विष्णुपुरी धरण ओव्हरफ्लो, नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला। मुंबईला पाणीपुरवठा करणारी 5 धरणं ओव्हरफ्लो, मुंबईकरांवरचं पाणी कपातीचं संकट टळलं। दादर टीटीमध्ये आढळले उघडे मॅनहोल, न्यूज 18 मराठीनं बातमी दाखवताच पालिकेच्या पथकानं मॅनहोलची केली दुरुस्ती। काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा एक वादग्रस्त व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय। कार्यकर्त्यांना नाना पटोलेंचे पाय धुतले आणि त्याच्यामुळे नवीन वाद सुरुवात झालाय। व्हिडिओ व्हायरल होतानाच नाना पटोले आणि काँग्रेसवर टीका करण्यात येते। सध्या हा व्हिडिओ तुफान व्हायरल झालेला आहे। हा व्हिडिओ केव्हाचा आहे याबद्दल आमचे प्रतिनिधी तुषार रुपवणार आपल्याला अधिकची माहिती देत आहेत। आपण पाहिलं असेल तर सोशल मीडियाच्या माध्यमांमध्ये काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाल्याचं पाहायला मिळतंय। त्या व्हिडिओमध्ये कार्यकर्त्यांकडून नाना पटोले आपल्याला दुधाने आपल्याला पाय धुवून घेताना पाहायला मिळतात। एक आपण पाहिले असेल तर काँग्रेसच्या विचारधारेमध्ये त्या गोष्टी बसताना पाहायला मिळत नाही। तिथेच काँग्रेसचे वरिष्ठ नेते, पहिल्या फळीतले नेते, माजी प्रदेशाध्यक्ष आपल्याला या स्वरूपाचे दुधाने पाय धुताना व्हिडिओ सोशल मीडियामध्ये व्हायरल झाल्यामुळे अनेक जिल्ह्यामध्ये संतापाची लाट उमटताना पाहायला मिळते। आपण काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासोबत संवाद साधण्याचा प्रयत्न करतोय, मात्र त्यांची प्रतिक्रिया तुर्तास मिळू शकलेली नाहीये। मात्र आता नाना पटोलेंना वरिष्ठ नेत्यांकडून काय जाब विचारला जाणार याकडे सर्वांचं लक्ष लागल्याचं पाहायला मिळतंय। नक्कीच, मात्र हा व्हिडिओ केव्हाचा आहे याबद्दल काही माहिती मिळतीये का? हा व्हिडिओ केव्हाचा आहे या संदर्भातली सुस्पष्टता समोर आली नाही। मात्र जो सोशल मीडियामध्ये अंदाज वर्तवला जातोय त्यानुसार गुरुपौर्णिमेच्या दिवशी हा व्हिडिओ या दिवशीचा व्हिडिओ आहे आणि त्यानंतर हा व्हिडिओ व्हायरल झाल्याचं पाहायला मिळतंय। मात्र न्यूज 18 मराठी हा व्हिडिओ कोणत्या दिवसाचा आहे या संदर्भातली पुष्टी करत नाहीये। मात्र हा व्हिडिओ सोशल मीडियामध्ये व्हायरल झाल्यानंतर काँग्रेसच्या विचारधारेमध्ये ज्या गोष्टी बसत नाही त्या गोष्टीला हरताळ आपल्याला नाना पटोलेंनी फरताळ वाजल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे आता नाना पटोलेंना वरिष्ठ नेत्यांकडून
काय समज दिली जाते, काय नोटीस बजावली जाते, काय विचारणा केली जाते, याकडे सर्वांचं नक्कीच. लक्ष लागलेलं आहे. आम्ही देखील नाना पटोले यांच्याशी संवाद साधण्याचा गेल्या काही तासांपासून प्रयत्न करतोय, मात्र नक्कीच. नाना पटोले यांच्यासोबत कोणताही संवाद झालेला नाहीये, त्यांची कोणतीही प्रतिक्रिया मिळू शकलेली नाहीये. नक्कीच तुम्ही आम्हाला उपलब्ध होईल तेवढी माहिती पोहोचवत राहा. सध्या आपण पाहतोय की नाना पटोले यांनी आपल्या कार्यकर्त्यांकडनं दुग्धाभिषेक करून आपल्या पायांवर हा अभिषेक करून घेतला आणि दुधाने पाय धुवून घेतल्याचं पाहायला मिळत आहे. हा व्हिडिओ सध्या व्हायरल झालेला आहे. हा व्हिडिओ नेमका कधीचा आहे याची माहिती समोर आलेली नाही, मात्र असा अंदाज वर्तवला जातोय की गुरुपौर्णिमेच्या दिवशीचा हा व्हिडिओ असावा. अर्थातच हा व्हिडिओ नेमका कधीचा आहे याची पुष्टी न्यूज 18 मराठी करत नाही, मात्र नाना पटोलेंचे पाय आपले कार्यकर्ते धुवून घेत आहेत अशा प्रकारचा हा व्हिडिओ दाखवला जातोय. खरं तर एके ठिकाणी आपण पाहतोय की ज्या ठिकाणी नाना पटोले पाय धुवून घेत आहेत हा सगळा प्रकार काँग्रेसच्या प्रणालीमध्ये बसत नाही असा आरोप होतोय. त्यामुळे हा व्हिडिओ जोरदार व्हायरल होतोय. त्याचबरोबर अनेकांनी टीका सुद्धा केलेली आहे. अनेकांचं पोषण करणारं हे दूध आपल्या पायांवर टाकून घेतलं जात आहे म्हणून सुद्धा समाज माध्यमातून टीका होतीये. सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर टीका करणारे हे व्हिडिओ आता शेअर होत आहेत. अर्थातच नाना पटोलेंनी याबद्दल कुठलंही स्पष्टीकरण दिलेलं नाही. मात्र आपण लवकरच त्यांची प्रतिक्रिया घेत आहोत, प्रयत्न करत आहोत. नाना पटोलेंचं याबद्दलचं काय म्हणणं आहे, त्यांची काय प्रतिक्रिया आहे यासाठी आपण आग्रही आहोत. लवकरच ते आपल्या समोर येईल. मात्र सध्याची ही दृश्य आपण पाहतोय की हा व्हिडिओ व्हायरल झाला आणि त्यानंतर नेटकऱ्यांनी पटोलेंविरुद्ध संताप व्यक्त केलेला आहे. आपल्या कार्यकर्त्यांकडनं आपली पाद्यपूजा करून घेतल्यामुळेच त्यांनी संताप व्यक्त केलेला आहे. नेटकऱ्यांनी त्याचबरोबर नाना पटोले, त्याचबरोबर काँग्रेस आणि त्याचबरोबर हे कार्यकर्ते या सगळ्यांविरुद्ध संताप व्यक्त केल्याचं पाहायला मिळत आहे. मोठ्या प्रमाणावर हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. नंतरची बातमी आहे नागपूरमधनं. नागपूरमधील महादुला गावामध्ये 100 वर्षांचा इतिहास आजही जिवंत आहे. 1926 मध्ये मागासवर्गीय समाजासाठी बांधण्यात आलेली विहीर इरविन विहीर आजही पिण्यायोग्य पाणी देते. विशेष म्हणजे गावकऱ्यांनी या ऐतिहासिक विहिरीचं शताब्दी वर्ष विविध सामाजिक उपक्रमांनी साजरं केलेलं आहे. तिचं जतन करण्याचा संकल्प सुद्धा करण्यात आलाय. शिलालेखानुसार 23 जुलै 1926 रोजी भारताचे तत्कालीन व्हाईसरॉय बॅरन इरविन यांनी महादुला गावाला भेट दिली. त्यावेळी त्यांनी मागासवर्गीयांची परिस्थिती जवळून पाहिली आणि त्यांच्या कल्याणासाठी विशेष रस दाखवला. पाण्यासारख्या मूलभूत गरजेवरही सर्वांना समान हक्क नव्हता. अशा परिस्थितीमध्ये महादुला गावचे मालगुजार गोसावी यांनी महेशपुरींना मागासवर्गीय समाजासाठी ही विहीर बांधण्याचा आदेश ब्रिटिश अधिकारी इरविन यांनी दिला होता. त्यामुळे या विहिरीला इरविन विहीर असं नाव पडलं. आता ही विहीर केवळ पाण्याचा स्रोतच नाहीये, तर सामाजिक समता, मानवता आणि परिवर्तनाचं एक प्रेरणादायी प्रतीक ठरली आहे. आज 100 वर्षांनंतरही या विहिरीचं पाणी पिण्यायोग्य असल्याचा दावा गावकऱ्यांनी केलाय. त्यामुळे या ऐतिहासिक वारशाचं महत्त्व अधिकच वाढलंय. या ऐतिहासिक क्षणाचा औचित्य साधत ग्रामस्थांनी शताब्दी वर्ष उत्साहामध्ये साजरं केलं. पाहून तर अतिशय आनंद होत आहे की या 100 वर्षापूर्वीच्या या गोष्टीला तुम्ही इतकं जीर्णोद्धार करून ठेवला आहे आणि आज आम्हाला या कार्यक्रमात सहभागी केला आहे. त्याच्याबद्दल खूप खूप शुभकामना तुम्हा सगळ्यांना. महादुला इथल्या एका जुन्या परिवारापैकी मी पकिटे परिवारातील आहे आणि माझ्यासाठी आता 15 वर्ष जेव्हा बाहेर राहून आपल्या गावात आपण परत येतो आणि आपल्याला माहिती पडते की इथे अशी एक विहीर आहे आणि जी 100 वर्ष जुनी, तिला 100 वर्ष पूर्ण होत आहेत. ती हे त्या गावच्या प्रत्येक नागरिकासाठी एक अभिमानास्पद गोष्ट असते. मयूरने आपल्या इथले सोनू सोनारे सारखे याची यंग ब्रिगेड घेऊन या विहिरीचं काम, हे विहाराचे जतन, या विहिरीला नूतनीकरण, शासनाकडे पाठपुरावा करून या विहिरीचे नूतनीकरण करून घेतले. या सगळ्यात आज आम्ही या विहिरीचा शतकपूर्ती सोहळा साजरा करतोय. त्यामुळे मला पण सुद्धा या यंग ब्रिगेडचे खरंच एक खूप मेहनती पोरं आहेत. यांनी मेहनत करून या डागडुजी करण्यापासून ते स्वतः रात्रभर इथे जागरण करून हे सगळे कामं करून घेतली.